महादेवी हत्येण प्रकरण आणि या प्रकरणी आज सुनावणी होतीये। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे। राज्य सरकार आणि मठाच्या वतीनं दाखल याचिकेवर सुनावणी असेल। कोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पारिवाल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे, ज्याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। नक्कीच लागवी, आपल्याला माहिती आहे की जो माधुरी हत्तीचा जो प्रश्न आहे तो प्रचंड गाजलेला पाहायला मिळाला होता। कोल्हापुरामध्ये ह्या प्रश्नाला अतिशय प्रचंड रोष देखील या माधुरी हत्ती गेल्यानंतर सरकारला आणि प्रशासनाला सहन करावा लागला होता। आणि याचं मुख्य कारण असं होतं की वंतारा येथे हत्तीला पाठवा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते देण्यात आले होते। पेटाने त्यासाठी अर्ज देखील केलेला होता आणि पेटा संस्थेचं असं म्हणणं होतं की जी माधुरी हत्तीण आहे तिला इथे त्रास होतोय, तिला पाहिजे तसे उपचार तिला मिळत नाहीयेत आणि हे सगळं त्याचबरोबर जो मठ आहे त्या मठाकडनं देखील तिची इकडे तिकडे तिला फिरवलं जातं, तिच्या माध्यमातून पैसे कमवले जातात अशा पद्धतीचा आरोप देखील पेटाने केलेला होता। आणि या सगळ्यानंतर ते लोक न्यायालयात गेले होते। न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माधुरी हत्तीला चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। त्यानुसार माधुरी हत्तीला वनतारा येथे पाठवण्यासाठी न्यायालयाने सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर कोल्हापूरकरांचा राग जो होता तो तीव्र झालेला पाहायला मिळाला होता। आणि यासाठी ज्या कोर्टामध्ये याचिका देखील अनेक दाखल करण्यात आलेला होता। सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिल्याने ही जी याचिका आहे ती देखील सुप्रीम कोर्टातच गेलेली पाहायला मिळाली आणि आता पुन्हा त्याच्या सुनावण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या होत्या, त्याची सुनावणी जी आहे ती आज पार पडणार आहे। न्यायमूर्ती पारडीवाल जे आहेत त्यांच्या अखत्यारीत ही सुनावणी पार पडेल। याचबरोबर आज या सुनावणीत नेमकी काय मागणी होते ते महत्त्वाचं आहे, कारण एक महत्त्वाची मागणी त्यांनी या संदर्भात केलेली होती। याचिकेत देखील त्याचा उल्लेख केलेला होता की माधुरी हत्तीला पुन्हा कोल्हापुरात आणा आणि बाजूलाच त्याचं जे रिस्टोर सेंटर आहे तिच्यासाठी ते उभं करा, तिच्या उपचारासाठीचं जे केंद्र आहे ते त्या बाजूलाच उभं करा, जेणेकरून तिचे उपचारही होतील आणि माधुरी हत्तीला पुन्हा तिच्या निवासस्थानी परत येता येईल अशा पद्धतीचा एक उपाय देखील या याचिकेमध्ये सुचवलेला आहे। त्यामुळे न्यायमूर्ती या उपायाकडे लक्ष देणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। लागवी, अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।